हाय, माझं नाव आहे सायली आणि आज आपला होणार आहे सेल्फ केअर डे. आणि सेल्फ केअर डे जर झालाच पाहिजे तर मी इथे नोज स्ट्रीप घेतलं आहे, जे विटॅमिन सीचं डॉक्टर रशेलचं आहे. आणि आपल्या जे काही नोजवर पोर्स असतात, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात, तर ते कमी करण्याचं आणि ते निघून काढण्याचं काम हे नोज स्ट्रिप्स करतं. कसं करायचं कसं नाही, तर आपलं नोज थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे आणि वेट झाल्यावर हा गम आहे, ग्लू आहे, तो आपल्याला सेपरेट करायचा आहे आणि नीट लावून घ्यायचं आहे आपल्याला नोज स्ट्रिप्स. आणि मी ते एक सजेस्ट करेन, बांबू चारकोलचं पण एक बेस्ट असतं. हे नरिशमेंटसाठी पण चांगलं असतं आणि ब्लॅकेट्स खूप काढतं, ते बांबूवालं पण छान असतं, तर तुम्ही ते पण यूज करू शकता. तर हे असं लावायचं आहे आणि ओलं करायचं थोडं आणि मग लावायचं आणि ते झाल्याच्या नंतरला आपल्याला ते 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तिथली स्किन खूप मस्त होते आणि तुम्ही नक्की हे ट्राय करा. त्यानंतर मी इथं आय पॅचेस घेतलेत अंडर आय आपले नरिशमेंट करण्यासाठी. तर फर्स्ट आधी मी हे नोज स्ट्रिप्स काढते. 10 मिनिट झालेले आहेत आणि नोज स्ट्रिप्स काढताना थोडंसं पेन होतं, जास्त होत नाही. काही जणं भरपूर सांगतात खूप पेन होतं, पण असं नाही आहे, खूप नीट निघतं. आणि मला वाटत नव्हतं हे नोज स्ट्रिप्स खूप काही काम करतं, पण रिअली इट्स वर्क. तिथले हेअर, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स, मला व्हाईट हेड्स आहेत जरा, तर ते सगळे निघून आले ह्याच्यातून. त्यानंतरला थोडी लाईट गेलेली, मध्ये लाईट येते जाते, सो व्हिडिओ थांबता कामा नये. तर आय पॅचेस मी लावले इथे. हे आय पॅचेस हे नरिशमेंट करतात. आपले जे आईज खूप पफी झालेले असतात किंवा खूप असे डार्क झाले असतात, ते थोडे नरिशमेंट करतात आणि थोडं कमी करतं, व्हाईटनेस येतो तिथे. आणि त्यानंतरला लिप बाम तर तुम्हाला माहितीच आहे, खूप मॉइश्चरायझर करतो आपल्या लिप्सना. आणि परत लाईट गेलेली आहे, त्यामुळे माझा थोडासा राग आलेला होता मला, बट इट्स ओके, आली परत लाईट. आणि त्यानंतरला खूप माझे आईज, अंडर आईज खूप मस्त थंड झालेले होते आणि खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर लास्ट स्टेप्स आहे आपली मॉइश्चरायझर. तर असा होता माझा सेल्फ केअर डे. तुम्हाला नक्की कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. सो बाय.